ओम साईराम. श्री साई सच्चरित्रातील 16वा अध्याय हा आपल्या जीवनातील एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर देतो. देव किंवा ब्रह्मज्ञान सहज का मिळत नाही? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका श्रीमंत माणसाची गोष्ट, ज्याला बाबाकडून लगेच ब्रह्मज्ञान हवे होते, पण बाबांनी त्याला काय धडा शिकवला. एकदा एक श्रीमंत गृहस्थ शिर्डीत आले. त्यांच्याकडे पैसा, गाडी, प्रतिष्ठा सर्व काही होते, पण त्यांना हवं होतं ब्रह्मज्ञान. ते बाबांना म्हणाले, बाबा, लोक म्हणतात तुम्ही खूप महान आहात. मला लांबचा प्रवास करून वेळ घालवायचा नाही. मला तातडीने ब्रह्मज्ञान द्या. बाबा हसले आणि म्हणाले, का नाही? माझ्याकडे तर ज्ञानाचा खजिनाच आहे, पण त्यासाठी आधी काही तयारी करावी लागेल. बाबांनी अचानक एका मुलाला बोलावले आणि सांगितले, जा नंदू, मारवाड्याकडून 5 रुपये उसने घेऊन ये. मुलगा गेला आणि रिकाम्या हाती आला. बाबांनी दुसऱ्याला पाठवले, तोही परत आला. बाबांचे हे नाटक सुरू असताना तो श्रीमंत माणूस तिथेच बसलेला होता. त्यांच्या खिशात 250 रुपयांच्या नोटांचे पुळके होते. तो बाबांना सहज 5 रुपये देऊ शकला असता, पण त्याचा लोभ आडवा आला. त्याला वाटले, मी जर पैसे दिले तर ते परत मिळतील की नाही. बाबांनी त्यांच्या मनातील हा खेळ ओळखला. शेवटी बाबा त्याला म्हणाले, अरे बाळा, ज्याला 5 रुपयांचा मोह सुटत नाही, तो आपले संपूर्ण आयुष्य ईश्वराला कसे काय अर्पण करणार? बाबांनी या अध्यायात सांगितले की ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी 5 गोष्टींचा त्याग करावा लागतो. 5 प्राण, 5 इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहंकार. जोपर्यंत तुमच्या मनात मी आणि माझे लोभ आहे, तोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश तिथे पोहोचू शकत नाही. मित्रांनो, 16वा अध्यायाचा सार हाच आहे की भक्तीमध्ये शरण जाणे महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण आपला अहंकार आणि लोभ सोडतो, तेव्हाच आपल्या खऱ्या सुखाची प्राप्ती होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये ओम साईराम नक्की लिहा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.